नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणींना ₹1500 मिळणार की ₹2100 मिळणार. मित्रांनो, डिसेंबर महिन्याचा अजून हप्ता आलेला नाही. तुम्हाला हप्त्यामध्ये किती पैसे मिळणार, म्हणजे ₹1500 मिळणार आहेत का तुम्हाला ₹2100 मिळणार आहेत, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्राबरोबर शेअर करा. आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसलं बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची खूप चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांच्या खात्यात दर महिन्याला ₹1500 जमा झाले आहेत. ही योजना आता निवडणुकीनंतरही सुरू होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांनी राज्यात त्यांच्या भावाची सत्ता आणली आहे. त्यामुळे आता ही योजना महाराष्ट्रात सुरूच राहणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ महिलांना मिळणार आहे. खरं तर या योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला ₹1500 जमा होतात, पण निवडणुकीनंतर योजनेतून मिळणारी रक्कम वाढून ₹2100 करण्यात येईल, अशी घोषणा सत्ताधाऱ्यांनी केली होती. म्हणजे BJPवाली म्हणजे महायुतीने केली होती. आता महायुती सरकार आलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला ₹1500 भेटणार आहेत का नेमकं ₹2100 भेटणार आहेत. हा दुसरा निर्णय झालेला आहे. म्हणजे हा निर्णय अजून पेंडिंगला आहे. त्यामुळे महिलांना मिळणारा 6वा हप्ता हा ₹1500 असणार आहे का ₹2100 असणार आहे, असा प्रश्न अनेक महिलांच्या खात्यामध्ये पडला आहे. त्यामुळे नेमके किती रुपये महिलांच्या खात्यात येणार आहेत हे जाणून घेण्यात सरकारने महिलांना निवडणुकीनंतर ₹2100 देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सत्ता स्थापन झाल्या सरकार महिलांच्या 6व्या हप्त्याचे गिफ्ट देण्याची शक्यता आहे. सरकारने निवडणुकीपूर्वीच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे निर्णय घेतल्यास महिलांच्या खात्यात ₹2100 जमा होण्याची शक्यता आहे. जर मित्रांनो ₹2100 बाबत कोणतीही निर्णय न झाल्यास म्हणजे तुम्हाला कमीत कमी ₹1500 महिलांच्या खात्यात जमा होतील. तर मित्रांनो, ही अपडेट अशी आहे की तुम्हाला ओव्हरऑल आता 1-2 मिनिटात सांगतो ही अपडेट कोणती होती. मित्रांनो, आता कसं आहे की लाडकी बहीण योजना ही आपल्या महाराष्ट्रामध्ये 5-6 महिन्यापूर्वी चालू झाली होती. आता पण ती चालू आहे. निवडणुकीपूर्वी मित्रांनो ही योजना तुर्तास बंद केलेली होती. म्हणजे निवडणूक चालू होतं, म्हणजे इलेक्शन चालू होती, त्यामुळे ही योजना बंद करण्यात आली होती. पण मित्रांनो, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चालू करण्यात आलेली आहे. म्हणजे ही योजना सुरू झालेली आहे. म्हणजे मित्रांनो, आता जेव्हा आपलं सरकार स्थापन होईल, सरकार स्थापन झाल्याच्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे ₹2100 मिळणार आहेत. मित्रांनो, महायुतीने म्हटले होते की जर आम्हाला तुम्ही निवडून दिलं असेल तर तुम्हाला ₹2100 करतो, महायुतीने म्हटले आहे. तर मित्रांनो, टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आता महायुती सरकार आलेलं आहे. तुम्हाला 1500 ऐवजी ₹2100 मिळणार आहेत, असे महायुतीचे आश्वासन दिले होते जेव्हा निवडणूक होण्याच्या अगोदर. तर मित्रांनो, निवडणूक आता झालेली आहे आणि महायुतीने विजय मिळवलेला आहे. तर मित्रांनो, अंदाज असा आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे हप्ता हा ₹2100 येणार आहे. तर मित्रांनो, ही होती आजची अपडेट. कशी वाटली काय नाही कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल, तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसलं बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.